चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे व्हेज रेसिपी, हेल्दी रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आज आपण बघतो आहे ढाबा स्टाईल पालक पनीर बनवायचे कसे। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। आणि त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर झटपट किचनला पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। एक वाटी आपण पनीर घेतले, त्याला मी चाकूच्या साहाय्याने त्याचे क्यूब्स कापून घेतले आहेत, जसे आपले भाजीला हवे असतात। फ्रेश पालक घेतली आहे, मीठ घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं। आता आपण त्यामध्ये सगळा पालक घालून घेऊया। साधारण एक 5 मिनिटं आपण पालक पाण्यामध्ये उकळून घेणार आहे। जास्त वेळ जर आपण पाण्यामध्ये पालक उकळवला की त्याचा कलर डाऊन होतो आणि आपल्याला पालकचा हिरवागार असा कलर हवा आहे, त्यामुळे फक्त 5 मिनिटं आपण पालक उकळून घेणार आहे। पालकला छान आपल्या उकळी आलेली आहे, 5 मिनिटं झालेली आहेत आणि पटकन आपण पालक गरम पाण्यातून काढून थंडगार अशा पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। थंड पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनिटांसाठी पालक टाकून ठेवायचा आहे। एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि आता आपण वाटण करण्यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच एवढा आल्याचा तुकडा, 5 ते 6 काजू आणि 1 मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे। हे सगळं आपण पॅनमध्ये हलकं फ्राय करून घेणार आहे। पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतले। सर्वप्रथम आपण पनीर फ्राय करून घेऊया। बघा, पनीरचे सगळे क्यूब्स मी तेलामध्ये टाकून घेतले आहेत। आता आपण याला छान असं फ्राय करून घेऊया। पनीरचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण पनीर फ्राय करणार आहे। साधारण एक 5 ते 7 मिनिटं आपण पनीर फ्राय करतोय। याला आपण असं पलटी मारून घेऊया। पनीरचा कलर छान बदलला आहे, आता आपण याला काढून घेऊ। पनीर फ्राय झाल्यानंतर जे तेल उरलं आहे ना, त्यामध्येच आपण वाटण करण्यासाठी जे साहित्य घेतलं आहे ते आपण यामध्ये घालून 2 मिनिटांसाठी फ्राय करून घेऊया। फ्राय झालं की आपण त्याला डिशमध्ये काढून ठेवणार आहे आणि थंड झालं की आपण त्याचं वाटण करून घेऊ। आता यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहे, त्या देखील व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहे। थंड पाण्यातून पालक आपण आता काढून घेतलाय। आता त्यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालू आणि याची छान अशी प्युरी तयार करून घेऊ। मस्त हिरवीगार अशी प्युरी आपली तयार झालेली आहे। आता आपण वाटण देखील वाटून घेऊया। थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे। वाटण देखील आपलं तयार झालेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप आपण बघूया। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल आपण घालून घेतले। त्यामध्ये तेजपत्ता, 4 ते 5 लवंग, 5 ते 6 काळी मिरी आपण टाकून घेतली आहे। त्यानंतर चिरलेला कांदा घालून घेऊया आणि कांदा देखील आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर छान गोल्डन ब्राऊन झाला आहे। आता आपण त्यामध्ये वाटण घालून घेऊया। वाटण देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। कढईने तेल सुटलं किंवा त्यामध्ये आपण आता सुके मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल तिखट घालून घेते, पाऊण चमचा धने पावडर घालून घेऊया आणि एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालूया। अर्धा चमचा हळद घालून घेऊ। सगळे मसाले आपण छान एकजीव करून घेऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे दही घालणार आहे। पोहे खाण्याच्या चमचाने 2 चमचे दही मी घालून घेतले आणि व्यवस्थित असं आपण याला आता मिक्स करून घेणार आहे। मसाल्याला आपल्या छान तेल सुटत चालले। त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। मिक्सरचं भांडं धुवूनच मी थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे। एक अर्धा चमचा कस्तुरी मेथी आपल्याला यामध्ये घालायची आहे। कस्तुरी मेथी जरूर घाला,
कस्तुरी मेथीने भाजीला टेस्ट खूप छान येतो, त्यामुळे आपण यामध्ये कस्तुरी मेथी घातली आहे. आता आपण याच्यामध्ये पालकची प्युरी ॲड करून घेऊ आणि छान याला असं मिक्स करून घेऊया. पालक प्युरीच्या बाउलमध्ये आपण ठेवली होती ना, त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून घेऊ आणि ते धुवून ते पाणी देखील आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेऊ. एक चमचा मीठ आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेऊ आणि मीठ आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही आपली छान एकजीव झाली आहे. आता आपण यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिटांसाठी उकळून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. ग्रेव्ही आपली छान उकळून निघाली आहे आणि घट्ट देखील झालेली आहे. आता आपण यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करून घेऊ. हे क्रीम मी घरी बनवलं आहे. दुधावरची फ्रेश साय काढून त्यामध्ये थोडंसं दूध घालून मी याला फेटून घेतलं आहे आणि याची क्रीम बनवली आहे. तुम्ही विकत देखील आणू शकता. आता आपण यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालून घेऊया आणि व्यवस्थित पनीर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर आपलं ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालंय. आता आपण पुन्हा यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून याची उकळी काढून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत आणि पालक पनीर आपलं रेडी झालं आहे. पण एक लास्ट स्टेप आपली शिल्लक राहिली आहे. आपल्याला पालक पनीरला तडका द्यायचा आहे. पालक पनीरला तडका नाही दिला तर पालक पनीर खाण्याची मज्जाच नाही. कडकडीत असं तेल गरम करून घेतले, त्यामध्ये लसूणचे काप घालून घेतलेत, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतले. उकळत्या तेलामध्ये लसूण आणि मिरची छान तडतडली की लगेच त्याचा तडका आपण ग्रेव्हीवर टाकून घेऊ. तडका आपला टाकून झालाय आणि सुंदर असं ढाबा स्टाईल पालक पनीर आपलं रेडी झालेलं आहे. मी बघू शकताय मस्त हिरवंगार पालक पनीर आपलं तयार झालेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची ढाबा स्टाईल पालक पनीर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.